शबरी नामकुल उत्पन्नम मारुतीर्नाम यस्य पिता माता रैर्नाम यस्य तन्नमामि किसनगिरिं पर्वरातटे निवासम देवगड ग्रामे कर्मभूमि किसनगिरी बाबा प्रिय शिष्यम तन्नमामि भास्करगिरीं तेही प्राणापरोते आवृत्ती जे निवृते जे भक्त चरित्राते प्रशंसते. आपल्या या वळदगावचं परमभाग्य परमतपोनिधी तेजोनिधी दत्त अवतारी बालसन्यासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांची जीवनचरित्र कथा आपण श्रवण करत आहात. हा आपल्या जीवनातील अतिशय भाग्याचा क्षण आहे. संत महात्म्याची चरित्रकथा श्रवण करण्याला देखील पुण्य असावं लागतं. भाग्योदयेन बहु जन्म समर्जितेन सत्संगमम चलवते पुरुषो यदा वै. एका जन्माचं नाही, दोन जन्माचं नाही, जन्मोजन्मीचं पुण्य ज्या वेळेला फळ देतं त्यावेळेला असं संत चरित्रकथा श्रवण करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त होत असतं. हे आपल्या जीवनातील परम भाग्य आहे. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा म्हणजे अवलिया संत, अलौकिक संत, दिव्य संत, तपस्वी, तेजस्वी जीवन, साधी राणी, उच्च विचारसरणी आणि आपल्या कृतीतून समाजाला आपल्या कल्याणाचा उपदेश बाबांनी दिला. त्यांची सुमधुर कथा या ठिकाणी आपण श्रवण करत आहात. ज्यांच्या सुमधुर आणि प्रासादिक वाणीतून आपण ही चरित्रकथा श्रवण करत आहात. सद्गुरू बाबांचे हे कृपापात्र शिष्य, अत्यंत गोड जीवन, गोड स्वभाव, गोड वाणी आणि सद्गुरू कृपेचा हा महिमा ज्यावेळेला वंदनीय पूज्य आमचे लक्ष्मणजी महाराज नांगडे यांनी प्रथम सद्गुरू बाबांची कथा केली. मला असं वाटतं ती कथा श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचं अत्यंत प्रिय गाव बगडी कथा त्या ठिकाणी संपन्न झाली. बाबांचेच कृपापात्र शिष्य असणारे आणि महाराष्ट्रामध्ये मृदंगामध्ये ज्यांचं नाव आहे, आपण ज्यांचा मृदंग ऐकताय, चौरंगी व्यक्तिमत्व, वंदनीय हरिभक्तीपरायण आमचे गिरिजीनाथ महाराज जाधव, त्यांच्या मुखातून आम्ही ऐकलं. बाबांना इथे सांगितलं, बाबा एवढी सुंदर कथा लक्ष्मण महाराजांनी सांगितली, रोज गाव रडायचं. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा डोळ्यासमोर दिसायचे. बाबांनाही रावलं नाही. बाबा म्हणे मग आपल्याला देवगडलाच कथा ठेवायची आता बाबांची. मी बोलतोय माझ्या अंगावर शहर येत आहेत. आणि एवढी दिव्य स्वरूपामध्ये सद्गुरू बाबांची कथा त्या ठिकाणी संपन्न झाली. कथेमध्ये बसलं की बाबा पाठीमागे खुर्ची टाकून बसायचे, आम्ही समोर असायचो. आणि बाबांचं जीवनचरित्र ज्या वेळेला ते अशा ओघवतेवाणीमध्ये सांगायचे, अंतकरण भरून यायचं सगळं जीवनचरित्र बाबांचं डोळ्यासमोर उभं राहायचं. काय तो काळ होता, काय तो प्रसंग होता. परवरामाईच्या तीरावरती छोटीशी झोपडी, शबरी मातेच्या कुळामध्ये तो जन्म, अतिशय हालाकीचं जीवन, घालायला नीटसे कपडेही नसायचे. असं म्हणतात ना, कमळ हे चिखलामध्ये उगत असतं. साधूचे जीवन तसं दिव्य आहे. आणि अशी दिव्य कथा पार पडली की 7 दिवस कुठे गेले ते कळालेच नाही. बाबांचं अंतकरण भरून आलं. बाबा रोज डोळे पुसायचे. म्हणजे काय माझा लक्ष्मण कथा सांगतो म्हणे. वा खरं. आणि बाबा कित्येक वेळा म्हणले की किसनगिरी सद्गुरू बाबाची कृपा झालेली म्हणे लक्ष्मण महाराजांवर.
कथेच्या रूपाने किसनगिरी बाबा आपल्यामध्ये 7 दिवस आहेत. आणि या कथेमध्ये त्यांना कथेला साथ करण्यासाठी ज्यांची साथ संगत त्यांना लाभते, मित्रत्व कसं असावं, सख्यत्व कसं असावं, शरीर भिन्न पण जीव एक, विचार एक. वंदनीय आमचे सचिनजी महाराज पवार, आणि त्यांचं काम अधिक सोपं झालं सोपान महाराजांमुळं. कथा ऐकतच राहावी असे वाटते. तुम्हाला खरं सांगतो, आता मागाशी बोलले लक्ष्मण महाराज 7 ते 9 कथा आहे, पण माझी इच्छा अशी 9 वाजेपर्यंत इथं बसायची इच्छा आहे. आणि त्यात बाबांचं चरित्र म्हणलं माझे पाय जड झाले तिथून निघायला. ऐकत राहावं वाटतं, ऐकत राहावं वाटतं. बरं, ही मंडळी एवढी दिग्गज मंडळी आहे. हे 4 जण आहे, पण हे 4 पुरुषार्थासारखे आहेत. 7 ते 9 कथा आहे, पण माझी इच्छा अशी 9 वाजेपर्यंत इथं बसायची इच्छा आहे. आणि त्यात बाबांचं चरित्र म्हणलं माझे पाय जड झाले तिथून निघायला. ऐकत राहावं वाटतं, ऐकत राहावं वाटतं. बरं, ही मंडळी एवढी दिग्गज मंडळी आहे. हे 4 जण आहे, पण हे 4 पुरुषार्थासारखे आहेत. लक्ष्मण महाराजांचे कीर्तनही तितकं सुंदर आहे, गायनही सुंदर आहे, मृदंगही वाजवतात. गिरजीनाथ महाराजांचे कीर्तनही सुंदर आहेत, मृदंगही सुंदर वाजवतात. मागं आपल्या भारतातले काही विशेष गायक शंकर महादेव यांचं भजन त्यांनी वाजवले, की सामान्य गोष्ट नाही आहे. सचिन महाराजांचं कार्य, सेना महाराजांचं कार्य दिव्य मंदिर निवासामध्ये स्थापन केलं. कीर्तनही सुंदर करतायत, गायनही सुंदर करतायत. सोपान महाराजांचं तसं जे शिक्षक आहेत, गायन सुंदर आहे, ऑलराऊंडर जीवन आहे सगळं. एक एकाहुनी बळी रे. आणि अशी मंडळी आपल्याला लाभली इथं. आमचे देवगड भक्त परिवारातीलच असणारे वंदनीय आमचे विजय महाराज पवार यांचंही मार्गदर्शन आपल्याला लाभतंय, व्यासपीठ नेतृत्व लाभतंय. गोड या ठिकाणी कथा संपन्न होते. खरं म्हणजे मी मध्ये बोलून विक्षेप करतोय, मला तर बोलण्यापेक्षा ऐकावं वाटत होतं. आता लक्ष्मणजी महाराजांनी बाबांचं वर्णन केलं. सद्गुरू देवगडचे बाबा म्हणजे काही सामान्य जीवन नाही आहे. आता काही हजारो संत गोदावरी परिक्रमेच्या उद्देशानं देवगडला आली, स्वतःहून आली. भारतातले प्रमुख संत होते ते. वृंदावनचे पूज्यश्री डॉक्टर राजेंद्र देवाचार्यजी महाराज, ज्यांना प्रति शुकदेवजी म्हणतात. भागवत कथा श्रवण करताय ना आपण. वंदनीय पूजनीय श्यामकांत महाराज भवर यांच्या मुखातून तो वैराग्याचे मुकुटपणी असणारे पूज्य शुकदेवजी महाराज व्यासपुत्र आहेत. आणि त्या शुकदेवांनंतर ज्यांना प्रति शुकदेवजी म्हणून संबोधले जातं, पाहिले जातं, ते डॉक्टर राजेंद्र देवाचार्यजी महाराज. हे संत एवढे दिव्य आहे, कोटी रुपये जरी त्यांना दक्षिणा दिली तरी त्यांची वेळ मिळणं कठीण आहे. अशा हजारो संत आता देवगड येऊन गेले महिन्यापूर्वी. सर्व संप्रदायातील होते. रामानंदी होते, कोणी बैरागी होतं, कोणी संन्यासी होतं, कोणी नागा संन्यासी होतं. आणि दिव्य स्वागत त्यांचं करण्यात आलं. आम्ही त्यांच्या खोलीमध्ये ज्या वेळेला दर्शनाला गेलो, खुर्चीवर त्याशी बसले होते. आम्ही दर्शन घेतलं, बसलो. त्यांच्या मुखातले शब्द आम्ही सांगतो जसेच्या तसे. त्याने आमच्या डोक्यावर असा हात ठेवला, पाठीवरून हात फिरवला आणि बोलले, प्रकाश आनंद गिरी, आप बड़े भाग्यशाली हो. आपको देवगढ़ के बाबा जैसे संत सदगुरु रूप में प्राप्त हुए. प्रकाश आनंद जी, संतों के बहुत सारे लक्षण हैं, लेकिन सबसे उत्तम लक्षण है सरल संत, और वो देवगढ़ वाले बाबा है. उत्तरेच्या महात्म्यांनी असं कौतुक करावं. बाबांना देवगड येऊन 50 वर्ष पूर्ण झालेत आणि आता 75 चालू आहे.
आमच्या भक्त मंडळीची अशी इच्छा होती की बाबाचा अमृत महोत्सव साजरा करायचा. न भूतो न भविष्यती आमची इच्छा होती. असं आम्ही करणार होतो. रोज लाखो भक्तांच्या पंक्ती उठवणार होतो. देशातले सगळे संत बोलवणार होतो. प्रत्येक परंपरेतले बोलवणार होतो. पण बाबांचा सरळ स्वभाव म्हणे मला माझं पूजन करून घ्यायचं नाही, माझा सोहळा करायचा नाही. आपला सोहळा व्हावा, आपला सत्कार व्हावा म्हणून माणसं तरफडतात. आणि पुन्हा हे उच्चारण सुद्धा करायचं नाही माझा अमृत महोत्सव. पण वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नाराय. जगाच्या मालकाला असं वाटलं एवढा महान भक्त आज महाराष्ट्रात आहे माझा, त्याचा अमृत महोत्सव झालाच पाहिजे. उत्तरेतल्या साधूंना गोदावरी परिक्रमेच्या उद्देशानं महाराष्ट्रात पाठवलं आणि त्या महात्म्यांच्या हातून बाबांचं पूजन झालं. अशी देवी विभूती. किती बोलावं, किती सांगावं बाबांविषयी. वेळ कमी पडेल, आमच्याकडे शब्द कमी पडतात बाबांचं वर्णन करायला. आमचा अधिकार कमी पडतो. बाबांना त्यांचं केलेलं वर्णन मला बरेचदा म्हणतात तुम्ही कीर्तनात आमचं नका सांगायचो. बरं, त्यांचं सांगितल्याशिवाय आम्हाला बरं वाटत नाही. कीर्तन झालंच नाही असं वाटतं. जर जेवणामध्ये मीठ नसेल तर ते जेवण कसं वाटतं, बेचव. तसं आमच्या कीर्तनामध्ये किंवा कथेत बाबाचं जर नाव आम्ही घेतलं नाही तर आम्हाला कीर्तनही बेचव वाटतं. आणि आपलं परम भाग्य आहे या ठिकाणी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबाची जीवनचरित्र कथा आपण ऐकताय आणि त्या परंपरेतल्या साधकाकडून ऐकताय. परंपरेतले साधक असेल तर त्या शब्दाला भावनेचा स्पर्श असतो, सेवेचा स्पर्श असतो, श्रद्धेचा स्पर्श असतो. आणि मग ते जे बोलल्या जात असतं ना, ते अधिष्ठान दैवतच त्या मुखातून बोलून घेत असतं. अलौकिक जीवन बाबांचं. आणि हे जे लेकरं इथं कथेत आहेत ना, यांचे आईबाप भाग्यवान आहे. जे कथेत राहणारे त्यांचे आईबाप म्हातारपणी त्यांच्या घरात राहणारे. कळतं का माझं वाक्य तुम्हाला? आणि जे घरीच बसलेले आहेत ते नांदेड सारखी घटना घडेल. मग लक्ष्मण महाराज सांगतील काय घटना आहे ती. म्हणून या कथेची कीर्तनाची गरज आहे. आणि सुंदर असं आयोजन आपण केलं. मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. पुढे हे कीर्तनाकरता आम्हाला जाणं आहे. यायला थोडासा उशीर झाला, 6 वाजेपर्यंत यायचं होतं पण ट्रॅफिक असतो. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथरा ज्ञानेश्वरी पारायण संगीत भागवत कथा तथा श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा जीवनचरित्र कथा यावेळी सुंदर अशी संपन्न झाली. सद्गुरू बाबांचे कृपाशीर्वाद, संतांचे कृपाशीर्वाद, भगवंताचे कृपाशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त हो. साधूला आणि देवाला आवडेल अशी भक्ती आपल्याकडून घडावी अशी शुभकामना व्यक्त करतो. आमच्या वाणीस विराम देतो.